अकनगिरी सायन्स अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव अविनाश आणि या ठिकाणी आज आपण आपल्या 10वीचा मॅथमॅटिक्सचा पार्ट 1 चा पहिला चॅप्टर, ज्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, हा चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत. खूप सोपा चॅप्टर आहे, 10वीच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा चॅप्टर आहे. लक्षात येतंय की पहिले जे 2 चॅप्टर आहेत आपले लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि याच्या पुढचा एक चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे दोन्ही जे आहेत ते जास्त मार्कासाठी विचारले जाणारे काय आहेत तर आपले चॅप्टर आहेत. लक्षात येते. तर चॅप्टरकडे जाऊयात. चॅप्टर काय सांगतो आपल्याला? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लक्षात येते. चॅप्टर मध्ये सर्व काही असतं, अर्ध निम्म तर सगळं आपल्याला चॅप्टरच्या नावावरतीच लक्षात येऊन जातं. लिनियर इक्वेशन, कसले इक्वेशन आहेत? लिनियर इक्वेशन कशामध्ये रे? टू व्हेरिएबल्स. व्हेरिएबल सर्वांना माहिती आहेत. व्हेरिएबल काय असतात आपले? सांगा बरं. कुठलेही घ्या, ए टू झेडच्या मधले कुठलेही व्हेरिएबल्स आपण घेऊ शकतो. लक्षात येते. एबीसीडी माहिती सर्वांना. ए टू झेड च्या मधले कुठलेही आपण व्हेरिएबल म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतो. जे आपले आहेत, एबीसीडी माहित नसेल तर पाठ करून घ्या. पिक्चर बघत चला. पिक्चर मध्ये आपल्याला माहिती असते, आपण बघतो हमसाचा ते पिक्चर मध्ये गाणं आहे बघा, त्याच्यामध्ये एबीसीडी शिकवलेले आहे. काय म्हणलंय की ABCDEFGHI JKLM NOPQRSTUVWXYZ तुम भी कहो. चला, एबीसीडी आपण परत एकदा रिव्हिजन केलं. अरे लहानपणी शिकलेलं आहे. लक्षात येते का? याच्यामध्ये अवघड असं काही मला वाटत नाही. पण लक्ष ठेवा, व्हेरिएबल कशाला म्हणायचं सर्वांना कळालेलं आहे. ए टू झेडच्या मध्ये ABCD टू अप टू झेड. लक्षात येते का? फक्त कॅपिटल घेत नाही आपण, स्मॉल घेतो या ठिकाणी. समजतंय? कॅपिटल घेऊ नका, स्मॉल घेतो आपण व्हेरिएबल्स. कुठलेही घ्या, एक्स घ्या, वाय घ्या, तुम्हाला वाटलं बाबा पी घ्यायचंय, क्यू घ्यायचंय, अरे झेड पर्यंत कुठलेही घ्या, तुमच्या मनावर. तुमच्या मनावर कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता तुम्ही, कोणतेही व्हेरिएबल. लक्षात येते का? मग असे किती व्हेरिएबल घ्यायचे आपल्याला? 2. त्याने दिले ना, 2 व्हेरिएबल घ्यायचे. किती घ्यायचे? 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लक्षात येते का? एवढे आपल्याला 2 व्हेरिएबल घ्यायचे. व्हेरिएबल कोणते आहेत कळाले आपल्याला? व्हेरिएबल कोणते आहेत रे? ए टू झेडच्या मध्ये कोणतेही व्हेरिएबल. आणि किती आहेत तर 2 आहे. 2 व्हेरिएबल घ्यायचे. किती घ्यायचे? 2 व्हेरिएबल. लक्षात येते. खूप सोपा चॅप्टर आहे, खूप असा मार्क देणारा चॅप्टर आहे. लक्षात येते का? प्रत्येक मार्काचं वेटेज वाईज मी या ठिकाणी शिकवेन, फक्त काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. लक्षात येते का? इथं शिकण्याचा एक फायदा आहे. लक्षात येते का? क्लासपेक्षा जास्त जर आपण वर्गात बसलो तर त्याच्यापेक्षा जास्त फोकस आपण इथे करू शकतो ऑनलाईन क्लासमध्ये. लक्षात येते, कारण इथे आपण एकटेच असतो. क्लासमध्ये बसले की आपले मित्र असतात, बरोबर आहे का नाही? आपण जरी लक्ष कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला तरी आपला मित्र आपल्याला हळूच धवसतो पाठीमागून, बरोबर आहे? हे बघ, सरनं कालचं शर्ट घातलंय, कामच तेवढं असतंय आपल्याला बसल्यावर, बरोबर आहे? फोकस करणं गरजेचं आहे. आणि ते फोकस कुठं होतं तर इथं होतं. लक्षात येते का? बसल्या बसल्या डवचतात काहीतरी, इकडला विषय काढ, तिकडला विषय काढ, आपल्याला सुद्धा फोकस होऊ देत नाहीत मित्र आपले, बरोबर आहे? त्यामुळे इथं काळजीपूर्वक लक्षपूर्वक करा. जर समजत नसेल तर परत व्हिडिओ बघा. लक्षात येते का? अडचण तर कसलीच राहणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. प्रत्येक प्रश्न 1 मार्कापासून ते तुमचा 3 मार्काचा येऊ नये, 2 मार्काचा येऊ नये, 4 मार्काचा प्रश्न येऊ, तो प्रश्न आपण या ठिकाणी सुटला पाहिजे याची आपण दखल घेऊ. लक्षात येतंय? कसलीच तुम्हाला अडचण येऊ देणार नाही. फक्त काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकत चला आणि जे म्हणतोय ते करत चला. तेवढं जरी केलात तर 10वी मध्ये टॉप आल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी देतोय. लक्षात येतंय? चला बघा आता पुढे काय बघायचं आपल्याला या ठिकाणी. आता कळाले आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. किती व्हेरिएबल्स आहेत यामध्ये रे? 2 व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्स कोणते? ए टू झेडच्या मध्ये कुठलेही घेऊ शकता, बरोबर आहे? आता हे इक्वेशन म्हणल्यावर याला काहीतरी रंग, रूप, रेषा, बरोबर आहे, दिसायला काहीतरी असेल. म्हणजेच काय असेल हो? त्याचा एक जनरल फॉर्म असेल. काय असेल? जनरल फॉर्म. कुठल्याही गोष्टीचं आपण वर्णन करत असेल तर त्याचं वर्णन बी एका ह्याच्यानुसार करावं लागतं आपल्याला, बरोबर आहे की नाही? काही ना काही. तर मग त्याच पद्धतीने आपल्याला याचं बी जे आहे आपलं लिनियर इक्वेशन, याचं वर्णन सुद्धा जर आपण करायचं म्हणलं तर त्यासाठी एक आपल्याला जनरल फॉर्म येतो याचा. आणि तो जनरल फॉर्म काय असतो आपला? तर AX + BY + C = 0. काय आहे जनरल फॉर्म त्याचा? बघा का, जनरल फॉर्म काय सांगतो? AX + BY + C = 0. आता तुम्ही म्हणाल सर हे इक्वेशन आहे, बरोबर आहे, मग इथं ABC बी दिसाले, XY बी दिसाले, कशाला काय म्हणाव, कोणत्याला काय म्हणाव, काही कळेना, बरोबर आहे? घाबरायचं कारण काहीच नाही. यामध्ये हे बघा, हे जे X आहे आणि हा जो Y आहे, हे 2 काय आहेत आपले रे? व्हेरिएबल्स आहेत. काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला जे दिसत आहेत काय A, B आणि C, या 3 संख्या ज्या आहेत किंवा 3 जे आपल्याला काय लेटर आहेत ते काय सगळे कॉन्स्टंट आहेत. काय आहेत? कॉन्स्टंट्स आहेत. लक्षात येते का? काय म्हणतोय ते? 2 व्हेरिएबल. चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल कोणते तिथं? X, Y कोणते येऊ शकतात म्हणले मी? ए टू झेडच्या मध्ये कोणतेही घेऊ शकता. लक्षात येते का? आणि A, B, C हे काय रे?
कॉन्स्टंट टर्म्स आहेत, नंबर्स आहेत. काय आहेत? नंबर्स. म्हणजे त्या एक्स वाय चे काय असणार आहेत? कोइफिशियंट असणार आहेत. काय असणार आहेत? कोइफिशियंट असणार आहेत. लक्षात येतंय? समजतंय? हा झाला जनरल फॉर्म. सर्वांनी पाठ करून ठेवायचा. परत एकदा माझ्या बरोबर म्हणा. जनरल फॉर्म काय आहे? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. लक्षात ठेवायचं. काय करायचं? लक्षात ठेवायचं. लक्षात येते का? पण जनरल फॉर्म मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये आपला a आणि b हे 0 नसले पाहिजेत. हे काय नसले पाहिजेत? 0. जर समजा a b हे जर काय झाले? 0 झाले, तर x आणि y हे व्हेरिएबल सुद्धा काय होतील? 0 होतील. कारण 0 ना जर समजा a ची व्हॅल्यू मी 0 घेतली, 0x, किंवा b ची व्हॅल्यू मी घेतली 0y प्लस c इक्वल टू 0, तर काय होतंय हो? 0 इंटू x काय येते? 0. आणि 0 इंटू y काय येते? 0. दोन्ही पैकी कोणताही एक जरी 0 झाला तरी ते लिनियर इक्वेशन होत नाही. तरी ते लिनियर इक्वेशन होत नाही. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला मग मंडळी? प्लस c इक्वल टू 0. बघा, हे आता जर 0 झाले तर इथले x आणि y हे दोन व्हेरिएबलच गायब झाले ना. बरोबर आहे? मग व्हेरिएबल जर गायब झाले तर ते लिनियर इक्वेशन होईल का? लिनियर इक्वेशन होणार नाही. समजतंय मी काय म्हणतोय ते? ते लिनियर इक्वेशन होणार नाही. मग काय आपल्याला या करावं लागेल? या ठिकाणी काय म्हणावं लागेल? a आणि b हे काय नाही तो? 0 नसले पाहिजेत. काय नसले पाहिजेत? 0. a and b is not equals to 0. a and b is not equals to 0. हा, c 0 असला तरी चालतो. c 0 असला तरी चालतो, कारण c ही कॉन्स्टंट टर्म येणार आहे. काय येणार आहे? कॉन्स्टंट टर्म. आता याच्यावर इक्वेशन कसं येतं बघा. लिनियर इक्वेशन कसं येतं आपल्याला? ही सपोज या ठिकाणी येऊ का? 3x प्लस 5y प्लस 7 इक्वल टू 0. प्लस 7 इक्वल टू 0. 3x प्लस 5y प्लस 7 इक्वल टू 0. समजतंय मी काय म्हणतोय मंडळी? या ठिकाणी आता मला सांगा, 3 म्हणजे काय हो? या ठिकाणी a, बरोबर आहे. 5 म्हणजे काय या ठिकाणी? b. आणि 7 म्हणजे काय या ठिकाणी? c. आणि हा x आणि y हे दोन काय झाले? व्हेरिएबल्स झाले. काय झाले? व्हेरिएबल्स. लक्षात येते का? किती व्हेरिएबल? 2 व्हेरिएबल्स. कसले? 2 व्हेरिएबल्स. समजतंय? व्यवस्थित डिटेल मध्ये परत एकदा लक्ष देऊन बघा. लक्षात येतंय? जनरल फॉर्म कळालाय सर्वांना? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. मग जर या फॉर्म मध्ये, आणि अजून एक महत्वाची गोष्ट की या व्हेरिएबलची हे जे व्हेरिएबल दिसतात आपल्याला, x असेल y असेल, बरोबर आहे, यांची प्रत्येकांची डिग्री जी आहे ती किती असली पाहिजे? 1 असली पाहिजे. डिग्री जर 1 नसेल तर ते लिनियर इक्वेशन होणार नाही. डिग्री ही 1 पाहिजे. किती पाहिजे? डिग्री 1च पाहिजे. लक्षात येते का? नेहमी लक्ष करायचं. जर आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल दिसतायत, डिग्री त्यांची 1 दिसते, बरोबर आहे, a आणि b हे त्याचे कोइफिशियंट जे आहेत ते 0 नाहीत, तर त्यावेळेस ते लिनियर इक्वेशन होतं. मग आपल्याला याच्यावरती 1 मार्काला प्रश्न परीक्षेत विचारला जातो 100%. लक्षात आहे का? फर्स्ट टर्म मध्ये किंवा तुमच्या फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये तुमच्या 100% हा 1 मार्काचा प्रश्न तुम्हाला मिळेल. लक्षात येते? एवढी गॅरंटी मी देतोय. प्रश्न येणार म्हणजे येणार की बाबांनो हे लिनियर इक्वेशन आहे का नाही हे सांगा. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कशावर प्रश्न विचारला जातो? की लिनियर इक्वेशन आहे का नाही. मग खाली आपल्याला एक टेबल दिलाय. खाली काय दिलं? आपल्याला एक टेबल दिलाय. लक्षात येते? टेबल मध्ये विचारलेत आपल्याला इक्वेशन्स दिलेत आणि इकडे सांगायचंय की येस ऑर नो मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही ते. ठीक आहे? येस ऑर नो मध्ये आन्सर द्यायचंय. आणि हे कशावरून ठरवायचंय? तर 3 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला. जनरल फॉर्म ठरवायचा अगोदर. जनरल फॉर्म काय आहे या ठिकाणी बघा, परत एकदा सांगतोय, लक्ष द्या. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 इक्वल टू 0 वेर a and b is not equals to 0. a and b is not equals to 0. and डिग्री किती पाहिजे रे? 1. डिग्री किती पाहिजे? 1. समजतंय सर्वांना? 3 केस 3 कंडिशन बघा या ठिकाणी. आता पहिलं इक्वेशन बघा हो का, या ठिकाणी 4m प्लस 3n इक्वल्स टू 12. आता इक्वल टू 12 असलं म्हणून काही हरकत नाही. या 12 ला इकडे आले की -12 होते. आपण घेऊ शकतो. इक्वल टू 0 टाकू शकतो. जनरल फॉर्म मध्ये जर याचं कन्व्हर्जन जर जनरल फॉर्म मध्ये करायचं असेल तर काय करायचे फक्त हो का, 4m प्लस 3n आणि हे तर काय येणार आहे हो -12 इक्वल टू 0. प्लस 12 जर साईड बदलली आपण, राईट साईड कडून लेफ्ट साईडला आलं तर ते काय होते हो? मायनस होते. साईन काय होतं? चेंज. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे, 10वी मध्ये पुढे अभ्यास करण्याच्या अगोदर सर्व बेसिक क्लिअर करून घ्या. जर बेसिक क्लिअर नसेल तर तुम्हाला सांगतो बाबांनो, कितीही छान शिकवलं किंवा कितीही तुम्ही रिव्हिजन केला तरी ते आपल्याला लक्षात राहणार नाही. आणि प्लस मायनस मध्ये जर चूक केलात अल्जेब्रा मध्ये तर तुमचे मार्क जातील. लक्षात आहे? पार्ट 1 जो आहे आपला त्याच्यामध्ये आउट ऑफ 40 मार्क मिळतात. किती मिळतात म्हणतोय मी? 40 आउट ऑफ 40. याची गॅरंटी माझी. फक्त तुम्ही म्हणाल तेवढं करा आणि बेसिक क्लिअर करा. लक्षात आहे? टेबल्स पार्ट नसतील तर टेबल्स पार्ट करा, स्क्वेअर्स पार्ट नसतील तर स्क्वेअर्स पार्ट करा. लक्षात आहे का? क्यूब्स पार्ट करा. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत मॅथमॅटिक्स मधल्या ज्या आपण लहानपणी शिकलेल्या असतो.
बरोबर आहे. अजूनही लाज वाटण्यासारखं कारण काहीच नाही. येत नसेल ती गोष्ट शिकायला लाज कसलीच नसते. लक्षात येते का? ते शिकण्यासाठी जर आपल्याला म्हणजे ती महत्वाची गोष्ट असेल तर ऑटोमॅटिक आपण ते शिकतो. म्हणायची गरज नसते. आणि जर एखाद्याला चांगला स्कोर करायचा असेल, चांगले मार्क मिळवायचे असतील 10वी मध्ये, तर त्यांनी मात्र अवश्य माझं ऐकावं आणि या सगळ्या गोष्टी अगोदर आणि आत्ता ताबडतोब कामाला लागाव्या. स्क्वेअर पाठ करणे, पुन्हा काय असणे बाबा तुमचे टेबल्स असतील, क्यूब्स असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ करून घ्या. लक्षात येते? बेसिक बेसिक. ओके. तर या ठिकाणी मला सांगा याची डिग्री किती आहे रे? 1. डिग्री 1 आहे की नाही? दिसतंय सर्वांना? बरोबर आहे. इथं ए ची व्हॅल्यू 4 आहे, बी ची व्हॅल्यू 3 आहे. सी कॉन्स्टंट आहे, तो 0 असला काय, निगेटिव्ह असला काय, पॉझिटिव्ह असला काय, काही घेणं देणं नाही. लक्षात येते का? काही फरक पडत नाही. मग या ठिकाणी फक्त आपल्याला चेक काय करायचे? 2 व्हेरिएबल आहेत का? व्हेरिएबल कोणते कोणते आहेत? एम आणि एन. दिसतंय इथं एम एक व्हेरिएबल आहे, एन एक व्हेरिएबल आहे. 2 वेगवेगळे व्हेरिएबल असले पाहिजेत, सारखे नसावे. लक्षात येते का? नाहीतर इथं बी एम आणि इथं बी एम म्हणलं तर ते व्हेरिएबल एकच असते पण 2 वेळेस लिहिलेला असतो. कन्फ्युज व्हायचं कारण नाही. लक्षात येते काय म्हणतोय ते मी? सगळ्यात सोपी गोष्ट आहे बाबांनो या ठिकाणी की आपल्याला 4m + 3n 2 व्हेरिएबल दिसतायत आणि या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती आहे रे? 4. b ची व्हॅल्यू किती आहे रे? 3. लक्षात येते का? म्हणजे ते 0 आहेत का? नाही. आणि यांची डिग्री किती आहे? m ची डिग्री 1, n ची डिग्री 1. लक्षात आहे? लिनियर इक्वेशन होईल का? होईल. मग इथं लिहायचं यस. काय लिहायचं? यस. आता सेकंड इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन मध्ये काय म्हणले बघा हो का? 3x² - 7y = 13. इथं x हा एक व्हेरिएबल आहे, y हा एक व्हेरिएबल आहे. 2 व्हेरिएबल आहेत. बरोबर आहे, मान्य आहे. मग लगेच लिहायचं नाही लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. थांबायचं थोडं. ठीक आहे? दमधीर टाकायचा. जरा व्यवस्थित बघायचं. गडबड अतिघाई संकटात नाही. लक्षात येते? इथं बघा a ची व्हॅल्यू 3 आहे, b ची व्हॅल्यू -7 आहे. इथं काय 0 नाही. लक्षात येते का? 0 नाही. परंतु x ची डिग्री ही 2 आहे. x ची डिग्री किती आहे? 2 आहे. लक्षात येते का? x ची डिग्री 2 आहे त्यामुळे आणि y ची डिग्री 1 आहे. परंतु आपल्याला x ची डिग्री सुद्धा किती पाहिजे होती रे? 1 पाहिजे होती. मग या ठिकाणी 1 आहे का? नाही. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन होणार नाही. मग इथं सरळ सरळ लिहायचं नो. सरळ सरळ लिहायचं नो. ओके. नेक्स्ट बघा आता √2x - √5y = 16. आता रूट मध्ये आले की आपलं तर पहिले आपल्याला कसं आहे काम फुटतंय. बरोबर आहे? आधीच आपण हार मानतो. मैदान सोडून आधीच पळून जातो. अरे रूट असलं म्हणून काय झालं बाबांनो? लक्षात आहे का? रूटचं उदाहरण तर सगळ्यात सोपं राहतं असं वाटतं मला. कारण ते काही ना काही कॅन्सल होतं पुढे जाऊन. म्हणजे आता काही सॉल्व्ह करायचं नाही. पण ओळखायचे असेल रूट मध्ये असू द्या ना आन्सर. आपल्याला फक्त 0 नसलं पाहिजे. काय नसलं पाहिजे? 0. a ची व्हॅल्यू 0 आहे का इथं? नाही. b ची व्हॅल्यू 0 आहे का? नाही. √2 √5 आहे. असू द्या ना, काय हरकत आहे? बरोबर आहे? x ची डिग्री किती आहे? 1. y ची डिग्री किती आहे? 1. बरोबर आहे? मग या ठिकाणी होईल का हे? तर यस. होईल. लक्षात आहे? लिनियर इक्वेशन होईल. आता पुढे बघा नेक्स्ट वाला इथं हो का? नेक्स्ट वाला काय म्हणले आपल्याला बघा या ठिकाणी. 4th एक्झाम्पल. इथं काय रे? a ची व्हॅल्यू 0 आहे. हो का? x आणि y 2 व्हेरिएबल आहेत, मान्य आहे. परंतु a ची व्हॅल्यू 0 आहे. आता a ची व्हॅल्यू जर 0 झाली तर ही पूर्ण टर्म काय होईल? 0 होईल. मग एकच व्हेरिएबल उरेल ना आपल्याला. काय होईल? 0 × x काय ते 0 प्लस 6y ला 6y - 3 = 0. बरोबर आहे? आता हे -3 इकडे नेलं तर +3 होतंय. 0 निघून जाते. काही फरक पडत नाही. लक्षात आहे? याच्यात घाबरायचं कारण नाही. कॉन्स्टंट टर्म आपण इकडे पण घेऊन जाऊ शकतो आणि इकडे पण घेऊन जाऊ शकतो. काही फरक पडत नाही. मग या इक्वेशन मध्ये काय होतंय? हा 0 तर झाला ना. 0 + 6y काय येणार आहे? 6y येणार आहे. 6y - 3 = 0. म्हणजे इथला x गायब झाला ना. x काय झाला? गायब झाला. व्हेरिएबल किती उरला? इथं एकच उरला. मग आता आपला चॅप्टर काय? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. बरोबर आहे? इथं 2 व्हेरिएबल दिसत का? नाही. एकच व्हेरिएबल झाला ना. मग लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल शिकतोय का? नाही रे बाबांनो. तिथं चुकतं. व्हेरिएबल जर 1 झाला मंडळी तुम्हाला सांगतो, व्हेरिएबल जर किती झाला? 1 झाला तरी लिनियर इक्वेशन होणार नाही. चॅप्टरने सरळ सरळ तिथं मेन्शन केलेलं आहे. काय मेन्शन केलंय? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. किती व्हेरिएबल? 2 व्हेरिएबल. लक्षात येते का? 2 व्हेरिएबल मधला आहे. त्यामुळे हे होणार नाही. मग इथं काय लिहावं लागेल आपल्याला? नो. काय लिहावं लागेल आपल्याला? नो. ओके. समजतंय सर्वांना? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये आपण लिहिलं नो. नेक्स्ट बघा या ठिकाणी 0.3x + 0y - 36 = 0. आता इथं 0.3 आहे. 0 नाही ना. बरोबर आहे? चालतंय. 0.3 असेल, 0.7 असेल, पॉईंट काही असू द्या. 0च्या पुढे काही असलं तरी चालतं. 0च्या मागे जरी असलं तरी काही चालतं. परंतु फक्त 0 नसला पाहिजे. मग इथंच ठीक आहे बाबा. x, y 2 व्हेरिएबल दिसले. बरोबर आहे? 0.3 ही a ची व्हॅल्यू झाली. परंतु इथं b ची व्हॅल्यू काय झाली रे? 0. मग हे 0y म्हणजे 0 × y काय ते 0च येते. y ही टर्म काय होते? कॅन्सल. एकच राहते ना टर्म. बरोबर आहे? परंतु आपल्याला 1 व्हेरिएबल पाहिजे का? नाही. 2 व्हेरिएबल पाहिजे. लक्षात आहे का? त्यामुळे हे होईल का? नाही. इथं बी म्हणा नो. नेक्स्ट बघा 4/x + 5/y = 4. याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. काय करावं लागेल? थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. कसं सिम्प्लिफाय करावं लागेल? x हा आपल्याला नेहमी कुठं होता हो या ठिकाणी बाबा की
काय म्हणतो आपण त्याला, इथं बघा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी या फॉर्म मध्ये होता, लिनियर फॉर्म मध्ये होता, बरोबर आहे. इथं फ्रॅक्शन मध्ये आलाय, खाली गेलाय हा एक्स, पुढे गेलाय डिनॉमिनेटर मध्ये गेलाय. याचा जर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेतला मी, तर काय येतो, एक्स ची डिग्री इथं 1 आहे, वाय ची डिग्री पण 1 आहे, परंतु याला जर वर नेलं मी, बरोबर आहे, तर काय होईल इक्वेशन बघाव का, 4 इंटू एक्स पॉवर -1 प्लस 5 इंटू वाय पॉवर -1 इक्वल टू 4, बरोबर आहे. परंतु आपल्याला डिग्रीज किती पाहिजे होती याची, +1, किती पाहिजे होती, +1, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन होणार नाही. जर +1 असेल तरच लिनियर इक्वेशन होईल, अन्यथा होणार नाही. इथं -1 आले, त्यामुळे हे पण लिनियर इक्वेशन होणार नाही. नो म्हणून टाका सरळ सरळ, बरोबर आहे. आता बघा शेवटचं लास्ट, 4xy - 5y - 8 इक्वल्स टू 0, बरोबर आहे. आता इथं बघा, याची डिग्री 1, याची डिग्री 1, 1 1 2 होतंय, ते लक्षात आहे का, आपल्याला डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे, डिग्री किती पाहिजे, 1, त्यामुळे हे पण लिनियर इक्वेशन होणार नाही. इथं पण टाका सरळ सरळ नो, टाका सरळ सरळ नो. समजतंय का, 1 मार्काला याच्यापैकी प्रश्न येणार म्हणजे येणार, 100%, मी खात्रीपूर्वक सांगतोय. लक्षात येते का, 1 मार्क क्वेश्चन येणार. जर समजलं नसेल परत एकदा म्हणजे रिपीट बघा, लक्षात आहे का, व्हिडिओ परत एकदा रिपीट बघा, तुम्हाला अजून समजेल. पण काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकला तर ते ऑटोमॅटिक समजेल. ओके, पुढे बघूयात. आता इथपर्यंत समजले सर्वांना. हे झालं 1 मार्क, 1 मार्काचा आपण शिकलो या ठिकाणी, 1 मार्क फिक्स झाला आपला परीक्षेमधला. लक्षात येते का, काय काय शिकलं रे आपण आता, की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्याचा जनरल फॉर्म शिकला. जनरल फॉर्म काय होता, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0, बरोबर आहे. वेअर a and b आर नॉट इक्वल टू 0 ऍट द सेम टाइम, बरोबर आहे. एकाच टाइमला दोन्ही काय असू शकणार नाही, 0 असू शकणार नाहीत, आणि नसलेच पाहिजेत ते. लक्षात येते का, समजतंय सर्वांना, जनरल फॉर्म कळालाय. डिग्री किती पाहिजे व्हेरिएबलची, 1 पाहिजे, आणि व्हेरिएबल 2 पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, आणि त्यानुसार आपण पाहिलं की हे लिनियर इक्वेशन आहेत की नाही, लिनियर इक्वेशन आहेत की नाही हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. लक्षात येते. पुढे बघा, आता या ठिकाणी काय म्हणले आपल्याला, हे समजलंय. 1 मार्क फिक्स झाला आपला मंडळी. किती मार्क म्हणतोय मी, 1 मार्क. आता लिनियर इक्वेशन सोडवण्याचे काही पद्धती आहेत. लक्षात येते का, काही काय मेथड्स आहेत. त्यामध्ये आपल्याला पहिलं काय म्हणलं जातं, की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, असा प्रश्न आपल्याला पहिला विचारला जातो. लक्षात येते का, खूप सोपा आहे. पण यामध्ये आपल्याला 2 मेथड बघायला मिळतात. मेथड म्हणजे इथं काय असं मेन्शन केलेलं नाही, बरोबर आहे. मेथड 1, मेथड 2 असं दिलंय. मग पहिली जी मेथड आहे ती इलिमिनेशन मेथड आहे, दुसरी जी मेथड आहे ती सबस्टिट्यूशन मेथड आहे. लक्षात येते का, पहिल्या मेथडला आपण काय म्हणतो मंडळी या ठिकाणी, तर इलिमिनेशन मेथड. लक्षात येते, मेथड 1 आहे इलिमिनेशन मेथड, आपण मनात नाव देतोय ते. लक्षात येते का, आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. लक्षात येते सर्वांना. ओके, 2 मेथड आहेत, पहिली आहे इलिमिनेशन मेथड, दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. आता यामध्ये इलिमिनेशन मेथड ही मोस्ट ऑफ द टाइम यूज केली जाते आणि सोपी पण आहे. सबस्टिट्यूशन मेथड बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युज होते. मी दोन्ही सांगतो, तुम्हाला जी सोपी वाटेल त्याने सोडवू शकता. असं काही नाही की या एका मेथडने जायचे किंवा या मेथडने जायचे. लक्षात आहे का, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन खूप सोपा भाग आहे. आपल्याला काय केलं जातं माहितीये का, आता जनरल फॉर्म माहिती झालाय सर्वांना, बरोबर आहे. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. या जनरल फॉर्म मध्ये आपल्याला 2 इक्वेशन दिले जातील, बरोबर आहे. 2 काय दिले जातील, लिनियर इक्वेशन दिले जातील, ज्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन असतील ते. लक्षात येते का, लिनियर इक्वेशन असतील, आणि त्यांना सोडवून आपल्याला जे व्हेरिएबल दिले त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात. लक्षात येते का, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मला काय केले, 2 इक्वेशन दिलेत. हे बघा, हे झालं पहिलं इक्वेशन, हे झालं दुसरं इक्वेशन. लक्षात येते का, असे मला या ठिकाणी 2 इक्वेशन दिले जातील. 2 इक्वेशन दिल्यानंतर काय करायचे मंडळी, या इक्वेशनला एकाखाली एक लिहून घ्यायचंय, एकाखाली एक लिहून घ्यायचंय. बघा का, पहिलं इक्वेशन काय, 5x - 3y इक्वल्स टू 8 लिहिलं मी, त्याला द्या इक्वेशन नंबर 1. लक्षात येते का, पुन्हा दुसरं इक्वेशन काय, 3x प्लस y इक्वल्स टू 2 लिहिले हो का, 3x प्लस y इक्वल्स टू 2, त्याला द्या इक्वेशन नंबर 2. समजतंय सर्वांना, 2 इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्यायचे. इलिमिनेशन मेथड सांगतोय मी, कोणती मेथड सांगतोय, इलिमिनेशन मेथड. 2 इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्या, जे इक्वेशन दिले ते. वाटलं तर मी या ठिकाणी सोडवून पण दिले इथं. लक्षात येते का, काही काळजी नाही आपल्याला. परत आपण याच्यावरती प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत, प्रॉब्लेम सोडवणार आहोत भरपूर. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. लक्षात आहे का, एवढी प्रॅक्टिस आपण करूयात. मग या ठिकाणी आता काय म्हणले आपल्याला, दिलेले इक्वेशन एकदा 2. क्वेश्चन कसा विचारला जातो तत्पूर्वी सुरू आहे, बघा का, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, असा क्वेश्चन विचारला जातो. लक्षात आहे का, आता सॉल्व द फॉलोइंग म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनला जर सॉल्व करा म्हणलं म्हणजे ते काय म्हणतात आपल्याला माहिती आहे का, की बाबांनो याच्यामध्ये जे व्हेरिएबल दिले तिथं कोणते कोणते व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय, एक्स आणि वाय, आणि दोन्ही इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेम असतात, एवढं लक्षात ठेवा. लक्षात आहे का, दोन्ही इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेम असतात. मग दोन्ही इक्वेशनच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. सॉरी, इक्वेशनच म्हणतोय, दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहेत, काढायच्या आहेत. या ठिकाणी जे व्हेरिएबल दिलेत आपल्याला एक्स आणि वाय,
समजतंय का? म्हणजे अशी व्हॅल्यू असते मंडळी ज्याच्यामध्ये आपण जर आन्सर टाकलं तर दोन्ही इक्वेशनचे आन्सर ते सॅटिस्फाय झालं पाहिजे. लक्षात येते का? ते आन्सर काय झालं पाहिजे? सॅटिस्फाय झालं पाहिजे. समजतंय मी काय म्हणतोय ते? मग अशा इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचे? सोडवून घ्यायचे. सोडवायचंय कसं मंडळी? तर त्यासाठी दिलेले इक्वेशन एकाखाली एक लिहायचे. खूप सोपी पद्धत आहे. लक्षात येते का? पुन्हा काय करायचं माहितीये का? दिलेल्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करून घ्यायचे. कोणत्याही एकाचे कोएफिशियंट सेम करा. हे बघा इथं एक्स दिलाय, बरोबर आहे, इथं पण एक्स आहे, इथं वाय आहे, इथं वाय आहे. मग इथं एक तर येऊ का वाय चा कोएफिशियंट सेम करा, अदरवाइज एक्स चा कोएफिशियंट काय करा? सेम करा तुम्ही. लक्षात येते काय म्हणतोय मी ते? समजतंय सर्वांना काय म्हणतोय ते? इथं आपल्याला जे दिलेले आहेत दोन इक्वेशन त्याच्यामध्ये आपल्याला कोएफिशियंट सेम करायचे आहेत. काय सेम करायचे? कोएफिशियंट. एक तर एक्स चा कोएफिशियंट सेम करा किंवा वाय चा करा. मग आता सेम करण्यासाठी काय करावं लागेल? त्या इक्वेशनला काहीतरी मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. इथं बघा वायचा कोएफिशियंट किती आहे? -3. इथं किती आहे वायचा कोएफिशियंट? +1. बरोबर आहे. आता या +1 ला जर मला काय करायचंय? 3 करायचंय, तर त्या ठिकाणी मला काय करावं लागेल? इक्वेशन 2 ला मला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. इक्वेशन 2 ला जर मी मल्टिप्लाय बाय 3 केलं तर काय होईल? बघा का मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3. काय ते मग का याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं 3 3 जा 9 आणि इथं 1 3 जा 3 इक्वल्स टू 2 3 जा 6. बरोबर आहे. इक्वेशन नंबर 3. त्याला द्यायचं इक्वेशन नंबर 3. का बरं? तर आता वायचा आणि वायचा कोएफिशियंट बघा सेम झाला. इथं 3 झाला, इथं 3 झालाय. लक्षात येते का? इथं 3 झाला, इथं 3 झालाय. खूप सोपी मेथड आहे. खूप सोपी. फक्त साइन मध्ये कन्फ्युज होऊ नका. फक्त कशामध्ये म्हणतोय मी? साइन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. लक्षात येते का? मग या ठिकाणी मंडळी आता बघा का इथला बी याचा कोएफिशियंट 3 झाला, इथला बी याचा कोएफिशियंट 3 झाला. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये जर तुम्ही बघितला दोन्ही इक्वेशनला जर तुलना केलात, इक्वेशन 1 हे बघा इथं आहे आणि इक्वेशन 3 इथं आहे. याच्यामध्ये y चा कोएफिशियंट कसा दिसतोय आपल्याला? सेम दिसतोय. बरोबर आहे का नाही? मग आता काय करायचं मंडळी? हो का इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. बरोबर आहे. आता मला एक व्हेरिएबल कट करायचा असतो बरं. एक व्हेरिएबल जर कॅन्सल केला, कट केला तरच त्याची आन्सर येते दुसऱ्या व्हेरिएबलची. कशी येते बघूयात. हो का पहिल्या मेथड मध्ये हो का 5x - 3y = 8 आणि 9x + 3y = 6 हे दोन इक्वेशन आले. त्याच्यामध्ये +3y आणि -3y. आता नेहमी लक्षात ठेवा जर हो का याच्या पुढची स्टेप आहे, जर हे प्लस आणि मायनस असेल, बरोबर आहे, दोन्ही जर अपोजिट साइन असतील तर त्या ठिकाणी ऍडिशन करायची. काय करायची? ऍडिशन. दोन इक्वेशनची काय करायची? ऍडिशन करायची. आणि जर समजा दोन्ही साइन सेम असेल म्हणजे इथं बी प्लस इथं बी प्लस असेल किंवा इथं बी मायनस इथं बी मायनस असेल तर त्याची करायची सबट्रॅक्शन. काय करायची? सबट्रॅक्शन. मग या ठिकाणी हो का इथं प्लस आले, इथं मायनस आले, अपोजिट साइन आले, मग दोघांची काय करा? ऍडिशन करा. ऍडिशन का बरं? ऍडिशन केल्यानंतर साइन चेंज होत नाहीत. हो का बघा इथं नंबर 1 चे इक्वेशन परत एकदा लिहिले, बाकी काही केलं नाही आणि म्हणलंय नाव लेट अस ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. बरोबर आहे. दोन्ही इक्वेशनला काय करा म्हणले? ऍड करा म्हणले. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला ऍड केलं. इक्वेशन 1 काय सांगते आपल्याला? 5x - 3y = 8 प्लस 9x + 3y = 6. समजतंय का? मग आता दोन्हीचे ऍडिशन करतोय आपण. काय करतोय मंडळी? ऍडिशन. आता ऍडिशन केलं की 5 + 9x आणि -3y + 3y. बरोबर आहे का नाही? काय देऊ का 5 + 9x काय ते 14x आणि हे -3y + 3y काय होते? कॅन्सल होते. काय होते? कॅन्सल. मग या ठिकाणी हे दोन्ही कॅन्सल झाले आणि 8 + 6 काय ते 14. 8 + 6 काय ते 14. दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहा. बरोबर आहे. प्रत्येक व्हेरिएबलच्या खाली व्हेरिएबल सेम आला पाहिजे, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट सेम आलं पाहिजे. बरोबर आहे. दोन्हीचे ऍडिशन करते वेळी ते -3y आणि +3y कॅन्सल होईल आणि 5 + 9 14 येतं. x ला x एक वेळेस लिहा. इथे x म्हणजे x × x करू नका, ते प्लस आहे, कॉमन निघतं त्याच्यामध्ये. ओके. आता मला पाहिजे x ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू पाहिजे? x ची व्हॅल्यू. बरोबर आहे. मग या 14 ला मला राईट साईडला घेऊन जावं लागेल. 14 राईट साईडला गेला की डिवाइड मध्ये जातो. कसा? x = 14 / 14. मग 14 1 जा 14. x ची व्हॅल्यू आली 1. x ची व्हॅल्यू किती आली? 1. म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली मला. कशाची मिळाली? एका व्हेरिएबलची. आता मला फाइंड आउट करायची दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. कोणत्या व्हेरिएबलची? दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मला काय करायची आहे? फाइंड आउट करायची आहे. मग ती कशी करायची? जे व्हॅल्यू आलेली आहे आपली, बरोबर आहे, त्या व्हॅल्यूला काय करायचं माहिती आहे का? पुट करायचं किंवा सबस्टिट्यूट करा त्याला. कुठे सबस्टिट्यूट करणार तुम्ही? कुठल्याही एका इक्वेशन मध्ये तुमच्या मनावर ज्या इक्वेशन मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे त्या इक्वेशन मध्ये वर जे आपण नंबर दिलेत ना 1 2 3, बरोबर आहे, या कुठल्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, तुम्हाला त्याचे आन्सर मिळून जाईल. सबस्टिट्यूटिंग x = 1 इन इक्वेशन 2. जे इक्वेशन 2 आहे तो इक्वेशन 2 काय आपलं 3x + y = 2. हे बघा इथून घेतलंय. इक्वेशन 2 कुठे गेलं? हे इथं आहे. 3x + y = 2. जे सोपा इक्वेशन त्याच्यामध्ये घ्यायचं, ज्याच्यात जास्त कॅल्क्युलेशन येणार नाही असं इक्वेशन घ्यायचं. लक्षात येतंय? मग काय इक्वेशन बघा आता या ठिकाणी 2 आलं. 3x + y = 2. मग इथं x ची व्हॅल्यू टाका 1. हे बघा x ची व्हॅल्यू टाकली 1. 3 × 1 + y = 2.
3 प्लस वाय इक्वल्स टू 2, वाय इक्वल्स टू -1. हे कसं आलं -1? 3 इंटू 1 3 आलं, प्लस वायला प्लस वाय, 2 ला 2. आता या 3 ला काय करायचं, मला वायची व्हॅल्यू पाहिजे ना, मग 3 ला मी राईट साईडला घेऊन जाणार. कुठे घेऊन जाणार? राईट साईडला. या 3 ला मला राईट साईडला घेऊन जावं लागेल. मग काय लो इक्वेशन असं होतं, 3 प्लस वाय इक्वल्स टू 2, वाय इक्वल्स टू 2 मायनस 3, वाय इक्वल्स टू काय येईल आन्सर -1. 2 - 3 आन्सर येतं -1. सबट्रॅक्शन होते त्याची आणि मोठ्या टर्मचं साइन राहतं ते आहे मायनस. लक्षात येतंय, समजतंय सर्वांना? मग या पद्धतीने आपल्याला खाली एक लिहावं लागेल, सोल्युशन इज x इक्वल्स टू 1, y इक्वल्स टू -1. इट इज ऑल्सो रिटन ॲज x, y इक्वल्स टू 1, -1. समजलंय? हे असणार आहे त्याचं सोल्युशन. समजले का? ही झाली इलिमिनेशन मेथड. ही कसली झाली? इलिमिनेशन मेथड. या मेथड मध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिले जातील, लिनियर इक्वेशन. लक्षात येते का? मग ते लिनियर इक्वेशन काय करायचे माहिती आहे का? आपल्याला त्याचे कोएफिशियंट सेम करून घ्यायचे. कुठल्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करा आणि त्याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन करा. मग तिथे एक व्हेरिएबल कॅन्सल होईल आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. मग ती आलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय करा, एका इक्वेशन मध्ये पुट करा आणि परत एकदा त्याला सॉल्व्ह करा. मग तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची सुद्धा व्हॅल्यू मिळून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही व्हेरिएबल जे आहेत आपले बरोबर आहे त्यांच्या व्हॅल्यूज मिळतात आणि हेच आपल्याला व्हॅल्यू काढायच्या होत्या. लक्षात आहे का? ज्या वेळेस प्रश्न विचारला जाईल सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, त्यावेळेस या मेथडने जा. समजतंय? खूप सोपी मेथड आहे. आता प्रॅक्टिस हळूहळू आपण करू, प्रॉब्लेम सोडूयात याच्यावरती, तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात येऊन जाईल. ओके, काही अडचण नाही. पुढे बघा, आता यामध्ये दुसरी मेथड आहे इलिमिनेशन मेथड. कोणती मेथड आहे? इलिमिनेशन मेथड. लक्षात येते का? सॉरी, इलिमिनेशन झाली. आता काय आपली सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड काय अवघड नाही. लक्षात येते का? यामध्ये काय करायचे मंडळी बघा, हो का, दिलेले दोन इक्वेशन असणार आहेत. आता इथे हेच इक्वेशन आहेत घेतलेले. लक्षात आहे का? परत एकदा लिहित, एका खाली एक लिहायचं छान पैकी. लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x फ्रॉम इक्वेशन 2 ॲज. बघा आता जे इक्वेशन 2 आहे मंडळी, जे इक्वेशन 2 आहे, तर या इक्वेशन 2 मध्ये काय केलं माहिती आहे का? y ची व्हॅल्यू काढल्या. कशी काढल्या? या y ला इथेच ठेवलंय. हे बघा, y ला इथेच ठेवलंय आणि प्लस 3x जो होता याला राईट साईडला घेऊन गेलोय आपण. y इक्वल्स टू 2 ला 2, हे प्लस 3x इकडे गेले, काय होते रे? -3x. y इक्वल्स टू 2 -3x. आता ही जी y ची व्हॅल्यू आहे आलेली, ही काय करायची माहितीये का? इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. 5x - 3y. या y च्या जागी, हे बघा, या y च्या जागी काय व्हॅल्यू ठेवायची रे? तर 2 - 3x ही व्हॅल्यू ठेवायची. हो का? बघा, सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1. मग ठेवली 5x - 3y इक्वल्स टू 8. हे इक्वेशन आहे. 5x ला 5x मायनस 3 इंटू y ची व्हॅल्यू काय रे? 2 - 3x. आले का? 2 - 3x इक्वल्स टू 8. मग याला सोडून घ्या, ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा या -3 ने. -3 इंटू 2 -6 आणि मायनस इंटू मायनस काय होतं? प्लस. 3 इंटू 3 9. x ला x इक्वल टू 0. 5x - 6 प्लस 9x इक्वल्स टू 8. हे आपल्याला आता मिळालेलं आहे. आता काय करूया देऊ का? x बघा इथं 5x आणि प्लस 9x काय ते रे? 14x. दोन्हीचे ऍडिशन करा. -6 ला -6 तसंच ठेवा, 8 ला 8 तसंच ठेवा. आता या -6 ला राईट साईडला घेऊन जावा. साइन काय होईल? चेंज. हे मायनस होतं, इकडे गेले काय होतं? प्लस. साईड चेंज झाल्यामुळं 14x इक्वल्स टू 8 प्लस 6 काय ते रे? 14x इक्वल्स टू 14. बरोबर आहे. 8 प्लस 6 इज 14. x ची व्हॅल्यू काढायची परत एकदा आपल्याला. तर काय करावं लागेल मंडळी या ठिकाणी? हो का, या 14 ला इकडे घेऊन जावं लागेल. x इक्वल्स टू 1. x इक्वल्स टू 1. 14 1 जा 14. कसं येतं? लक्षात आहे का? सेम मगासारखं मी सांगितल्या पद्धतीने x इक्वल्स टू 14 डिवाइडेड बाय 14. 14 14 कॅन्सल. आन्सर काय तरी 1. मग x ची व्हॅल्यू 1 आली. आता ही काय करा? सबस्टिट्यूट करा इक्वेशन मध्ये कोणत्याही तुमच्या मनावर 1 2 3 या तिन्ही पैकी कोणत्या इक्वेशन मध्ये. ठीक आहे, याने 3 मध्ये टाकलंय. सबस्टिट्यूट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय होता? y इक्वल्स टू 2 - 3x. x ची व्हॅल्यू 1 टाका फक्त. 3 इंटू 1 3 येते. 2 - 3 काय तरी -1. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जे आपण पहिली मेथड सोडवली होती इलिमिनेशन मेथड, त्याने सोडवल्यानंतर सुद्धा याचं आन्सर काय आलं होतं? 1, -1 आणि याने सोडवलं तरी सुद्धा काय तरी 1, -1. लक्षात येते? दोन्हीचा आन्सर सेम येतो. कोणत्याही मेथडने जा, कोणत्याही मेथडने जा, दोन्हीचं सोल्युशन सेम येतं. सोल्युशन काय येतं? सेम येतं. इलिमिनेशन मेथडने जायचे, इलिमिनेशन मेथडने जा. नाही, सबस्टिट्यूशन मेथडने जायचं तर सबस्टिट्यूशन मेथडने जा. प्रॉब्लेम सोडवल्यानंतर अजून लक्षात येईल आपल्याला याच्यावरती. खूप सोपा भाग आहे. लक्षात येते का? आता आपण काय करूयात? याच्यावरती प्रॉब्लेम सोडूयात, जो की आहे आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट नंबर 1. प्रॅक्टिस सेट नंबर 1. लक्षात येते का? बघा हो का, 1.1 यामध्ये पहिलं आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिली काय दिलेली आहे? ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लक्षात येते का? ऍक्टिव्हिटी जी दिली आहे बरोबर आहे, ती व्यवस्थित लिहायची बरं, परीक्षेमध्ये सुद्धा व्यवस्थित लिहायची. आता मोस्ट ऑफ द टाइम ऍक्टिव्हिटी टाइप्स क्वेश्चन विचारले जातात आपल्याला. लक्षात येते का? खूप सोपे असतात. अर्धे
आन्सर तर तिथे दिलेले असतात, फक्त आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे. लक्षात येते का? बघा या ठिकाणी कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. पहिलं इक्वेशन काय 5x + 3y = 9. दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y = 12. लेट्स ऍड इक्वेशन 1 and 3, 1 and 2. का रे काय ऍड करायचे या ठिकाणी? दोन इक्वेशन एका खाली दिलेले आहेत आपल्याला, बरोबर आहे. त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे बरं. आता आपल्याला पुढे सोडवायचे, हे काय ऍक्टिव्हिटी आहे म्हणून आपण सोडवतोय. मग पुढे आपल्याला आता जसं प्रॉब्लेम मी सांगितला त्या पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवायचा आहे. बघू का, दोन इक्वेशन दिले त्याच्यामध्ये बघा, इथं काय रे -3y, इथं काय रे +3y. बरोबर आहे. हे -3y + 3y कोएफिशियंट ऑलरेडी सेम आहे, सेम करायची गरज नाही. जर सेम नसतील तर सेम करून घ्या म्हणलंय मी. लक्षात आहे का? -3y + 3y. मग काय होईल? हे मायनस प्लस काय होईल? कॅन्सल होईल ना. कधी? ऍडिशन केल्या नंतर. आपल्याला तेच तर करायचंय एलिमिनेशन मेथड नुसार. लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2. 5x + 3y = 9 + 2x - 3y = 12. मग हे +3y आणि -3y काय होईल? कॅन्सल होईल. आणि 5x + 2x किती होईल? 7 आणि x ऑलरेडी दिलेला आहे. आता 12 + 9 करा, किती येते रे? 21. 21 बरोबर आहे. आता मला पाहिजे x ची व्हॅल्यू. कशाची पाहिजे? x ची व्हॅल्यू. मग या 7 ला इकडे पाठवावं लागेल ना. बरोबर आहे. इकडे म्हणजे इकडे नाही, डिनॉमिनेटर मध्ये जातो तो. कुठे जातो? डिनॉमिनेटर मध्ये जातो हा 7 इथला. लक्षात येते काय म्हणतोय? हे 21 आहे, मला x ची व्हॅल्यू पाहिजे. आता हा x ला काय करावं लागेल? 7 ला. हे 21 ला 21 लिहा. हे 7 जे आहे इकडे काय होईल? सोडून जाईल त्याला. लक्षात येते का? कुणाला? x ला. कारण कशाला? का बरं? तर आपल्याला फक्त आणि फक्त x ची व्हॅल्यू पाहिजे. 7x ची व्हॅल्यू पाहिजे नाही, x ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून x प्लस ठेवलं एकट्याला इकडे. लक्षात आहे का? आणि 7 ला त्या साईडला घेऊन गेलो. तिथं होता मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेला कुठे जातो? साईड चेंज केलं की डिनॉमिनेटर मध्ये जातो. लक्षात येते का? डिव्हिजन मध्ये जातो. मग 7 ने डिवाइड करा. 7 3 जा किती येतं रे? 21. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. x ची व्हॅल्यू किती आली? 3. आता ही x ची व्हॅल्यू जी आहे ती काय करा रे बाबा? कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा म्हणले. याने इक्वेशन 1 मध्ये ठेवलंय. इक्वेशन 1 मध्ये ठेवलंय. हो का इथं इक्वेशन 1 काय? 5x + 3y. इथे x ची व्हॅल्यू किती आहे? 3. हो का इथं टाका 3. बघा इथं 5x म्हणजे इथे x च्या जागी 3 टाकले फक्त. +3y = 9. तसंच 5 3 जा 15. बरोबर आहे. आता याने डायरेक्ट केलंय, फक्त मी याच्या पुढचं स्टेप सांगतो कशी येते. हे बघा याला सोडून घ्या. 5 3 जा 15 +3y = 9. लक्षात येते? मग याने काय केले? आता 3y ला ठेवले, कारण y ची व्हॅल्यू काढायची ना. मग 3y ला इथेच ठेवा. 15 ला काय करा? या साईडला घेऊन जा. 9 - 15 होते. 9 - 15. बघा इथं हो का 3y = 9 - 15. समजतंय सर्वांना? समजतंय? याचं सबट्रॅक्शन करा. काय तरी 9 - 15 काय ते? -6. काय तर -6. आता 3 ने काय करा? या -6 ला डिवाइड करावं लागेल. हो का -6 ला -6 लिहा. आणि 3 इकडलं इकडे नेलं. का बरं? y ची व्हॅल्यू पाहिजे ना मला फक्त. म्हणून या 3 ला सुद्धा इकडे घेऊन जावं लागेल. -6 / 3. 3 ने डिवाइड करा. काय ते आन्सर? -2. y ची व्हॅल्यू काय आली? -2. मग इथे लिहावं लागेल सोल्युशन इज x, y. x ची व्हॅल्यू आहे 3, y ची व्हॅल्यू आहे -2. समजलंय सर्वांना? हे नाही अडचण? नो अडचण. लक्षात येते? कसल्याच पद्धतीची अडचण या ठिकाणी येणार नाही. समजतंय का सर्वांना? ही झाली आपली ऍक्टिव्हिटी. ही काय झाली आपली ऍक्टिव्हिटी? समजतंय? आता सोडूयात की बुवा क्वेश्चन कसा दिला जातो. आणि या ठिकाणी एकदा काय करा? हे व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओला पॉज करा आणि सर्व लिहून घ्या. लक्षात येतंय? झालंय सर्वांचं? ठीक आहे. पुढे जाऊयात. बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. यामध्ये ना पहिले 6 क्वेश्चन जे आहेत ते एकाच टाईपचे आहेत. लक्षात येते का? आणि शेवटचे जे 7 आणि 8 नंबरचे 2 क्वेश्चन आहेत ते थोडेसे वेगळ्या टाईपचे आहेत. ते पण सांगतो. लक्षात येते का? व्यवस्थित समजून घेऊन बघा. लक्षात येते? खूप सोपं आहे. प्रॅक्टिस केलं की सर्व काही सोपं आहे. लक्षात येते? केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे. प्रॅक्टिस केल्यावर सर्व काही शक्य आहे. समजते? प्रॅक्टिस करायचं सोडू नका. मग यामध्ये आपण काय करूयात? पहिला क्वेश्चन बघूयात. काय करूयात? पहिला म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन्स मी इकडे घेतो जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं जाईल. लक्षात येते का? पहिले 2 क्वेश्चन घेतो सुरुवातीला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन सोडवूयात. काय रे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन असा प्रश्न आल्यानंतर इलिमिनेशन मेथडनी सोडवूयात आपण. फर्स्ट जो आहे प्रॉब्लेम बघा, काय दिलाय पहिला? 3a + 5b = 26. बरोबर आहे. आणि दुसरं इक्वेशन आहे a + 5b = 22. मग आपल्याला पहिलं काय काम करायचं रे मंडळी या ठिकाणी? सांगा बरं. पहिलं काम काय आहे आपलं? पहिलं काम आपलं हे आहे की आपल्याला दिलेले जे इक्वेशन आहेत मंडळी, तर ते दिलेले इक्वेशन काय एका खाली एक ऍज इट इज मध्ये लिहून घ्यायचे आन्सर मध्ये. लक्षात येते का? फर्स्ट इक्वेशन काय असणार आहे आपलं? बघा या ठिकाणी हो का 3a + 5b = 26.
याला द्या इक्वेशन नंबर 1. लक्षात आहे का? दुसरं इक्वेशन काय रे? a प्लस 5b इक्वल्स टू 22. याला द्या इक्वेशन नंबर 2. समजतंय? 2 इक्वेशन आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत एका खाली एक. आता काय करायचे? आता काय रे बाबा मंडळी या ठिकाणी सांगा. आता आपल्याला करायचंय काय करायचंय? काय करायचंय? काय करायचे सर म्हणाव? या ठिकाणी आपल्याला करायचे कोएफिशियंट सेम. कोएफिशियंट सेम. मग तुम्ही बघा इथं बी चे कोएफिशियंट ऑलरेडी सेम दिसतेत. 3a आहे इथं a आहे. a चे करत बसू नका वेळ जाते. इथं ऑलरेडी सेम दिसालेत ना 5b प्लस 5b. बरोबर आहे का नाही? दोन्हीचे सेम आहेत. साइन कसे आहेत? प्लस प्लस. आता आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल दोन इक्वेशनची. काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. का बर रे? साइन सेम असेल तर सबट्रॅक्शन म्हणलंय मी. साइन अपोजिट असतील तर ऍडिशन. बरोबर आहे? कॅन्सल होणार नाहीत ना. जर ह्यांच्या दोघांची ऍडिशन केली तर +5 काय होतं रे? +10b होते. पण b कॅन्सल होते का नाही? सबट्रॅक्शन केलं तर ते काय होतंय? कट होतं, कटतंय. बरोबर आहे? कसं येते का एकदा तुम्हाला सांगतोच. जर तुम्ही म्हणाल सर ऍडिशनच का बरं सबट्रॅक्शनच का बरं? बरोबर आहे का नाही? हो का a प्लस 5b इक्वल्स टू 22. या दोन्हीची जर मी काय केली ऍडिशन तर 3a प्लस a काय येते? 4a. बरोबर आहे? प्लस प्लस 5 प्लस 5 काय येते? 10b इक्वल्स टू या दोन्हीची ऍडिशन करा. अरे 26 नाही 22. 22. लक्षात येते का? काय तरी इथं हे 48. इथं काही कॅन्सल झालं का रे? नाही. आपल्याला कॅन्सल करायचं ना. इलिमिनेशन म्हणजे इलिमिनेट करायचंय. काय करायचंय? इलिमिनेट करायचंय. म्हणून आपल्याला हे जमणार नाही. जर साइन सेम असतील तर काय करा म्हणले मी? सबट्रॅक्शन. काय करायची मंडळी? सबट्रॅक्शन. साइन सेम. लक्षात येते का? वाटलं तर कुठं तर कोपऱ्यात लिहून घ्या इकडे हो का असं. कोपऱ्यामध्ये कुठं तर लिहून घ्या. सेम साइन सबट्रॅक्शन. अपोजिट साइन ऍडिशन. मंडळी हे लिनियर इक्वेशन साठी आहे बरं. हे कशासाठी आहे? लिनियर इक्वेशन साठी. समजतंय का? जर इक्वेशन मध्ये आपल्याला व्हेरिएबलचे साइन जर सेम दिसले तर त्याची सबट्रॅक्शन करा इक्वेशनचे. कशाचे म्हणतो मी? इक्वेशनचे. अपोजिट साइन दिसले तर ऍडिशन करा. मग या ठिकाणी आता मला सांगा साइन सेम आहे तर बरोबर आहे. कोएफिशियंट तर ऑलरेडी सेम आले त्यामुळे आपल्याला काही सेम करायची गरज नाही. मग या ठिकाणी काय करावं लागेल सांगा आता मला? काय करावं लागेल याची सांगा? की बाबांनो म्हणायचं सबट्रॅक्ट इक्वेशन. आता सबट्रॅक्शन करते वेळी पण अजून एक रूल आहे लक्षात ठेवा. नेहमी मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. मोठे इक्वेशन कोणतं आहे कशावरून ठरवायचं? तर कॉन्स्टंट टर्म वरून ठरवायचं. कॉन्स्टंट टर्म जर मोठी असेल तर ते इक्वेशन मोठं. जसं की इथं 26 आहे, इथं 22 आहे. मग कोणती नंबर ग्रेटर आहे? तर 26. म्हणजे इक्वेशन नंबर 1 हे ग्रेटर झालं. तर या इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय करावं लागेल आपल्याला? सबट्रॅक्ट करावं लागेल. काय करावं लागेल? सबट्रॅक्ट. मग कसं करायचं बघा या ठिकाणी काय म्हणायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन. मंडळी काय म्हणायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचंय? तर इक्वेशन सेकंड. बरोबर आहे? फ्रॉम इक्वेशन 1. समजतंय का? उलट लिहावं लागतं थोडं इंग्लिश मध्ये. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय करा? सबट्रॅक्ट करा असा याचा अर्थ होतो. मग आता ज्या इक्वेशन मधून जे इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे तर ते मोठं इक्वेशन अगोदर लिहायचं. मोठं इक्वेशन काय? 3a प्लस 5b इक्वल्स टू 26. छोटे इक्वेशन काय या ठिकाणी? a प्लस 5b इक्वल्स टू 22. यांची काय करायची रे? सबट्रॅक्शन. मग इथं मायनस साइन द्या. आता जर सबट्रॅक्शन करत असेल तर नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांचे साइन काय होतात? चेंज होतात. काय होतात? चेंज. याचं प्लस असेल तर मायनस करा, प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस, किंवा मायनस असेल तर प्लस, मायनस असेल तर प्लस, असं करा. उलट होतं ते. मग आता प्लस 5b आणि हे मायनस 5b चेंज केलेले साइन घ्यायचे. बरोबर आहे? दोन्ही काय होतील रे? कॅन्सल. 3a मायनस a. काय तरी इथं काय नसते म्हणजे याचा कोएफिशियंट 1 असते बरं. मग 3 मधून 1 गेला किती राहिले? 2. a ला a. बरोबर आहे? हे इक्वल्स ला इक्वल्स. 26 मायनस 22 काय ते आन्सर सांगा मला? 4. किती येते आन्सर? 4. ओके. आता मला पाहिजे कशाची व्हॅल्यू? a ची व्हॅल्यू. मग a ला इकडेच ठेवा आणि या 2 ला इकडे राईट साईडला घेऊन जावा. ते जाईल डिनॉमिनेटर मध्ये. 2 2 जा 4. म्हणजे a ची व्हॅल्यू किती येईल रे? 2. a ची व्हॅल्यू किती येईल? 2. समजतंय सर्वांना? आता एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. आता ही आलेली व्हॅल्यू जी आहे ती काय करायची माहिती आहे का मंडळी? आपल्याला एका इक्वेशन मध्ये ठेवा म्हणले मी. कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा. a ची व्हॅल्यू इक्वेशन सेकंड मध्ये ठेवा कारण कॅल्क्युलेशन थोडे कमी दिसत आहेत. मग इथं काय म्हणायचं? सबस्टिट्यूट म्हणा, प्लेस म्हणा, पुट म्हणा, काही म्हणा, तुमच्या मनावर स्वातंत्र्य आहे आपल्याला. बरोबर आहे? प्लेस a इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 2.
इक्वेशन 2 मध्ये टाका. इक्वेशन 2 काय दिले आपल्याला या ठिकाणी a प्लस 5b इक्वल्स टू 22. a ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला 2 प्लस 5b इक्वल्स टू 22. मग 5b इक्वल्स टू 22 या 2 ला प्लस 2 ला इकडे घेऊन जावा -2 होत आहे. का बरं आहे तिकडे नेलं तर आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची. मग सगळ्या टर्म बाकीच्या b ला सोडलं तर सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला घेऊन जायच्या. 22 मायनस 2 काय तर 20. b इक्वल्स टू आता 5 ला पण इकडे घेऊन जावा 20 डिवायडेड बाय 5. 5 4 जा 20. b ची व्हॅल्यू किती आली रे 4. समजतंय? समजतंय का? a ची व्हॅल्यू पण मिळाली, b ची व्हॅल्यू पण मिळाली. मग या ठिकाणी काय म्हणायचं देअरफॉर द सोल्युशन ऑफ इक्वेशन्स इज काय तर सांगा बरं. a ची व्हॅल्यू 2 b ची व्हॅल्यू 4. समजलंय सर्वांना? खूप सोपा भाग आहे, काहीच नाही. जर समजत नसेल परत एकदा लक्ष द्या, परत एकदा करा आणि रूल जे आहे ते लक्षात ठेवा. बरोबर आहे. जर आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक्स म्हणतो सॉरी लिनियर इक्वेशनची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे, तर काय करावं लागेल आपल्याला मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करावं लागेल. मोठं इक्वेशन कसं ठरवायचं? कॉन्स्टंट टर्म वरून ठरवायचं. कॉन्स्टंट टर्म जर मोठी तर इक्वेशन मोठं. नेहमी मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल? प्रत्येकाचे साइन काय होतील? चेंज होतील. प्रत्येकाचे साइन काय होतील? चेंज होतील. हे बघा इथं काय मायनस मायनस मायनस. समजतंय सर्वांना? लक्षात येते? काय अडचण आहे कोणाला? नाही. ठीक आहे. जर अडचण आली तर परत एकदा रिपीट मध्ये व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेकंड क्वेश्चन. हे झालंय का? एकदा स्क्रीनशॉट वगैरे काढा किंवा या ठिकाणी काय करा महत्वाचं की पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या. झालंय. सेकंड क्वेश्चन बघूयात. सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय? x प्लस 7y इक्वल्स टू 10 आणि 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. हे दोन इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या दिलेल्या दोन इक्वेशन्स ना काय करायचंय आपल्याला मंडळी? तर एकदा एका खाली एक लिहून घ्यायचे. हे झालं असेल तर मी रफ करतो. ओके, झालंय सर्वांचं? बघा सेम अशाच टाईपने आहे, काही बदल नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला जर वाटलं सेकंड इलिमिनेशन मेथडनी जायचंय तर इलिमिनेशन मेथडनी जा, काही अडचण येत नाही. लक्षात येते का? एकाच प्रॉब्लेम तो पण सांगतो इलिमिनेशन मेथडचा. लक्षात येते का? अगोदर एका मेथडने जाऊयात म्हणजे याची प्रॅक्टिस होईल या इक्वेशन सोडवण्याची. लक्षात येते? काय आहे बघा इक्वेशन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 x प्लस 7y इक्वल्स टू 10 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. पहिलं काय काम आहे आपलं? दिलेल्या इक्वेशन्स ना एका खाली एक लिहा आणि त्याला नंबरिंग करून घ्या. x प्लस 7y इक्वल्स टू 10 इक्वेशन नंबर 1. नंतर आहे 3x मायनस 2y इक्वल्स टू 7 इक्वेशन नंबर 2. लक्षात येते? दोन इक्वेशनला आता काय करायचे तरी कोएफिशियंट सेम करायचे. तुम्हाला वाटलं इक्वेशन म्हणजे इक्वेशन मध्ये y चे कोएफिशियंट सेम करायचं, y चे करा, x चे करायचे तर x चे करा. लक्षात येते? दोन्ही मध्ये तुम्हाला ज्याचे कोएफिशियंट सेम करणं सोपं जाईल त्याचे करा. इथं बघा का x चा कोएफिशियंट 1 आहे, इथं 3 आहे. मग मी जर या इक्वेशन 1 ला 3 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी या x चा आणि या x चा कोएफिशियंट सेम होईल. परंतु जर मला y चे कोएफिशियंट सेम करायचे असतील तर इथं 2 आहे, इथं 7 आहे. मला 7 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 2 ला 7 न मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस दोन्हीचे कोएफिशियंट सेम होतील. 7 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 14y होतं आणि 2 ला जर 7 न मल्टिप्लाय केलं तर 14y होतं. परंतु दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल ना, आपलं काम वाढतंय. आपलं काम सोपं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फक्त एकाच इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. ते काय? तर इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा जेणेकरून या सेकंड इक्वेशन मधल्या x चा आणि फर्स्ट इक्वेशन मधल्या x चा कोएफिशियंट काय होईल? सेम होईल. काय होईल? सेम होईल. लक्षात येते? तर आता बघा या ठिकाणी आपल्याला करावं लागेल की मल्टिप्लाइंग, मी काय म्हणतोय आता की मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय कितीने मल्टिप्लाय करायचे रे? 3 ने. मग काय ते वी गेट काय मिळेल आपल्याला बघा आता काय मिळते? 3 ने मल्टिप्लाय करा 3 इंटू एक्स 3x प्लस 7 इंटू 3 काय ते 21y इक्वल्स टू 10 इंटू 3 काय ते रे 30. लक्षात येते का? याला ते इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 समजते? 1 2 3 हे तीन इक्वेशन आपल्याला मिळाले. मग यामध्ये आता इक्वेशन 1 च्या ऐवजी आपण इक्वेशन 3 घेणार आहोत. का बरं? तर याला मल्टिप्लाय करून आपल्याला जे रिक्वायर्ड इक्वेशन पाहिजे होतं ते इक्वेशन आपण या ठिकाणी मिळवलेलं आहे. मग आता बघा इथं काय रे प्लस 3x, इथं पण प्लस 3x आहे. साइन काय सेम आहेत. इथले बघू नका आता हे y चे साइन आहेत.
लक्षात येते का? हे बघायचं नाही, हे वायचे साईन आहेत. ज्याचे कोएफिशियंट सेम झालेत ना तेच बघायचं आणि त्याच्या साईन वरून ठरवायचं की ऍडिशन करायचे का सबट्रॅक्शन करायचे. समजतंय काय म्हणतोय ते? इथं +3x आणि +3x आहे, परंतु आता साईन सेम झाले ना, याचं बी साईन प्लस आहे, याचं बी साईन, हे बघा याचं साईन काय रे प्लस आहे, याचं बी साईन काय प्लस आहे. लक्षात येते का? दोन्ही साईन सेम झाले, दोन्ही साईन कसे झाले? सेम झाले. मग आता काय करायचंय मंडळी? सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन करायचं असेल तर अजून एक लक्ष द्यावं लागतं की कोणतं इक्वेशन मोठं आणि कोणतं इक्वेशन लहान. मग यामध्ये हो का इक्वेशन मोठं कोणतं लहान कोणतं सांगा मला? 30 आणि हे काय 7. बरोबर आहे की नाही? 30 आणि 7. मग या ठिकाणी आता बघा 30 मोठं का 7 मोठं? 30 मोठं, म्हणजे इक्वेशन 3 मोठा झाला. इक्वेशन 3 काय झाला? मोठा झाला. मग इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 काय करावं लागेल? आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. मग मी काय म्हणतो? सबट्रॅक्ट इक्वेशन कोणतं रे? 2 फ्रॉम 3. फ्रॉम 3. ठीक आहे. मग या ठिकाणी करा, आता लिहा. इथं काय येणार आहे सांगा मला? 3x + 21y = 30. जे मोठे इक्वेशन आहे ते अगोदर लिहा म्हणले मी, जे लहान आहे ते नंतर लिहा. 3x - 2y = काय रे इथं? 7. बरोबर आहे. याची काय करायचे? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यामुळे साईन काय होतील रे? चेंज. हे बघा प्लसचं झालं मायनस, मायनसचं झालं प्लस, प्लसचं झालं मायनस, सर्वांचे साईन चेंज झालेले आहेत. आता +3x - 3x गेट कॅन्सल, +21y आणि +2y किती येतं रे? हे 23y = इथं काय ते 30 - 7 काय तरी आन्सर 23. 30 मधून 7 गेले 23 राहिले. मग आता काय करायचे मला? ओनली y ची व्हॅल्यू काढायचे. y = हे 23 इकडे घेऊन जावा. काय होतं रे? 23 / 23. 23 1 जा 23. y ची व्हॅल्यू किती येते मंडळी? 1. किती येते y ची व्हॅल्यू? 1. जी y ची व्हॅल्यू 1 आलेली काय करायची आता आपल्याला? एका इक्वेशन मध्ये पुट करा. सोपं इक्वेशन बघा त्याच्यामध्ये टाका. हो का? इक्वेशन नंबर 1 सोपं आहे, त्याच्यामध्ये टाका. मग काय म्हणा इथं? हो का? पुट म्हणा, प्लेस म्हणा, सबस्टिट्यूट म्हणा, तुमच्या मनावर आहे. लक्षात आहे का? पुट y = 1 इन इक्वेशन 1. देअरफॉर काय ते बघा, इक्वेशन 1 काय दिले आपल्याला? x + 7y = 10. =10. लक्षात येते का? समजतंय सर्वांना? मग काय रे या ठिकाणी आता बघा x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आपल्याकडे 1, x ला x ठेवा. 7 * y ची व्हॅल्यू 1 = 10. लक्षात आहे का? मग x + 7 * 1 7 = 10. x = 10 - 7. x = -3. समजलंय सर्वांना? समजलंय सर्वांना? x = -3 हे आपलं असणार आहे आन्सर. समजतंय? y ची व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू आली. मग खाली लिहा देअरफॉर द सोल्युशन ऑफ इक्वेशन इज काय नाही रे? -3, 1. नेहमी x जो कोएफिशियंट आहे तो अगोदर लिहायचा. लक्षात येते का? -3, 1. हे असलेलं आपलं सोल्युशन. हे 2 इक्वेशन आज आपण पाहिलेले आहेत. लक्षात येते का? याच्या पुढचे इक्वेशन जे आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूयात. आज आपण इथेच थांबूयात. याच्यावरती प्रॅक्टिस करा. समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. लक्षात येतंय? काही अडचण कोणाला? ठीक आहे. आज आपण इथेच थांबूयात. याचा उर्वरित भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूयात. ठीक आहे? थँक्यू.